तर नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, जर आपल्याकडे मोसंबी असेल आणि ते मोसंबीची जर पानं अशा पद्धतीने असतील आपली, तर याला काय, याला आपण आज आहे 26 मे. तर अशा प्रकारचे पानं असतील तर आपण बिनधास्त पाणी देऊ शकता, कारण की या झाडाला का जास्त प्रकारचा ताण हा बसणार नाही. त्यामुळं त्याच्यासाठी आपल्याला ताण घालवण्यासाठी अशा पद्धतीची जर पानं झाली तर म्हणायचं झाडाला हा ताण बसलेला आहे. त्यामुळे काय करायचं आपण, आणि प्लस दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपल्या झाडाला जर माल असेल तर आपण उगीचच त्याला ताणावर सोडण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे काय होईल, एक तर आपला जो माल आहे त्या मालाची जी पावर आहे किंवा काय म्हणतात त्याला, मालामध्ये जो टवटवीपणा आहे तर तो यातून कमी होतो, त्याचं कस निघून जातं. त्यामुळं आपण काय करायचं, त्याला पाणी चालूच ठेवायचं. जे निसर्गाच्या हिशोबाने जो ताण बसलाय त्या पद्धतीने आपल्याला मरोबारा फुटणारच आहे. परंतु आपण आपल्या झाडाला कसल्याही प्रकार ताण नाही द्यायचा, पाणी देत राहायचं. कारण की कमीत कमी 50% तरी मृगबारा फुटतो. त्यामुळं काय करायचं, म्हणून आपल्या झाडाला ताण होईल असं करायचं नाही. हे पहा मित्रांनो, कसे हिरवीगार झाड दिसतात. अशा प्रकारे झाडं असले तर कशाला त्याला ताण द्यायचं, कारण की आता ताण द्यायचा टायमिंग हा निघून गेलेला आहे. आणि त्यामुळं हा जो माल आहे तर हा माल आहे 50 ग्रामचा असेल जवळपास. तर अशा मालाला ताण देण्यात काय अर्थ आहे का? कारण की याला ताण देऊन मुंगचा प्रादुर्भाव, नंतर लवकर पिवळं पडून गळ होणे, या अशा समस्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे काय करायचं, ताण हा द्यायचं नाही अशाला. आपल्याकडे माल उपलब्ध असताना काय पुढच्या मालाची अपेक्षा करायची नाही. जो माल आहे आपला त्याच मालाला लक्ष द्यायचंय. आणि ह्या ज्या सुक्या काड्या दिसतात आपल्याला, वाळलेली काडी, तर ह्या काढून घेतल्या तरी चालतील. त्यामुळे काय होते, रोगराईचं प्रमाण हे वाढलं जाते. त्यामुळं मित्रांनो, आपण आपल्या बागाची काळजी घेणे महत्त्वाचं आहे. आणि हे असले प्रकारचे फळ दिसतात, तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. हे अशी जी फळं आहेत तर हे असली फळं ठेवायचीच नाही आपल्या बागेमध्ये. याने काय होतंय, तर याने पण आपल्या बागेमध्ये रोगाचं प्रमाण हे वाढलं जात आहे. तर मित्रांनो, त्याला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा इतर मित्रांपर्यंत अशाच नवीन नवीन माहितीसाठी. धन्यवाद मित्रांनो.